तर जय महाराष्ट्राच्या बातमीमुळे शेतकऱ्याला न्याय मिळालेला आहे। किडनी विकायला लावल्याच्या प्रकरणात 6 सावकारांना अटक करण्यात आली आहे। शेतकरी रोशन कुळे यांनी त्यानंतर जय महाराष्ट्राचे आभार मानलेत। शेतकरी रोशन कुळे यांना किडनी विकायला लावल्याच्या प्रकरणात जय महाराष्ट्राने बातमी दाखवली होती, त्यानंतर कुळे यांना न्याय मिळाला। तर या प्रकरणावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूयात। किडनी विकावी लागत आहे। शेतकरी जर किडन्या विकून सावकाराचं कर्ज फेडत असेल तर हे राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या, हे यांना भूषणावं आहे का? हे खरंच शेतकऱ्यांच्या या व्यथा यांना कळत नाही का? शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती त्यांची किडनी विकेपर्यंत त्यांना कर्जासाठी परावृत्त केलं जातं। मला वाटतं त्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच शेतकरी राज्यातील उद्ध्वस्त झालाय। माझं प्रकरण थंड बसत्यात असताना जशी जय महाराष्ट्राने माझी सर्वप्रथम माहिती दिली, त्याच्यानंतर प्रशासन सरकार सर्व खळबळून जागे झाले। तपासाला मला पण सहकार्य करायला लागेल आणि ते तपासाला गती देण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे। आणि जर हा रॉकेट खोलण्यासाठी जर ते मला कंबोडिया ज्या मी इथं गेलो ते प्रत्येक ठिकाण पण मी दाखवू शकतोय। माझी एकच विनंती आहे की या पूर्ण रॉकेटचा पर्दाफाश करावा, ही माझी कडकडीची विनंती आहे।